मी आहेसा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याचा विचार आपण कधीतरी करणं गरजेचं आहे बरं का. लक्ष देऊन ऐका. आणि महाराज, ए बाळा हो शांत बसणार आहे. ए माय बस हो, माय खाली चिमणे बस. बर बाई, अय बस खाली, खाली बस. हा आता बोलू नका, शांत बसा. विठाला विठाला याचा विचार करणं आपण गरजेचं आहे. तो खऱ्या पद्धतीचा काला आहे. काला 3 देहाचा होता असतो. हा, सूक्ष्म देहाचा काला वेगळा, कारण देहाचा काला वेगळा आणि स्थूल देहाचा काला वेगळा. काला 3 पद्धतीचा होत असतो. हा, बोलत चला. दही भाताचा खिचडी काला पहिला, हरिनामाचा खिचडी काला दुसरा, आणि तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला हा तिसरा. भेद रहित जीवन जगता आलं पाहिजे याला म्हणायचं काला. ऐका बरं का. दही आणि लाही एकत्र केली त्याला काय म्हणायचं? काला. दूध आणि भाकरी एकत्र केली त्याचं नाव काय? काला. दारून पाणी एकत्र केलं त्याचं नाव काय? कालाच का? जमला आता आहे का? ते काला नाही हा बाळा हो, ते कालवा, तो काला नाही हा. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काला म्हणतात. पण आता याच्यातलं दही सामान्य नाही आणि याच्यातली लाही सुद्धा सामान्य नाही. हे बघा, 7 दिवस सप्ताह करायचा सदानंद गुरुजी, आणि 7 दिवसाच्या सप्त्यात फळ काय? दही आणि लाही. कशासाठी एवढा उठाठेव करायचा? हे का लय महागाची वस्तू आहे का हो, दही आणि लाही? बरं, ह्यात जर लाह्याला घरी जाऊन चांगली फोडणी दिली तर सुशीला चांगला होईल ना, बरोबर आहे ना. मग ह्या लाह्या खाण्यासाठी एकमेकाच्या अंगावर का पडता? बर, 7 दिवस सप्ताह करायचा तर काही माणिक मोती हिरे असं मिळालं पाहिजे ना. नाही नाही, 7 दिवसाचा सप्ताह काय मिळणार? शेवटच्या दिवशी दही लाई. एवढ्या सामान्य तत्वावर वारकरी संप्रदाय थांबायला तयार आहे का? याच्यातली दही सामान्य नाही आणि याच्यातलं लाही सुद्धा सामान्य नाही. माझ्याकडे लक्ष द्या. कोणतं दही आणि कोणती लाही? पुन्हा एकदा ऐका. दही कोणतं आणि लाही कोणती? नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमी मोहिला साधनी, वावा, प्रेमी मोहिला साधनी, प्रेमी मोहिला साधनी. हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी मोहिला साधनी, प्रेमे मोहिला साधनी, प्रेमे मोहिला साधनी, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साजनी. महाराज म्हणतात काला कोणता? हरिनामाचा. म्हणजे नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. आता नाम मुखाला येणं सोपं आहे का अवघड आहे? माया हो, राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. राम म्हणणं सोपं आहे. लक्ष देऊन ऐका. राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येण्यासारखं अवघड जगात काम नाही. राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येणं जगात एवढं अवघड काम नाही महाराज, आहे का नाही? लक्ष देऊन ऐका बरं का. राम म्हणताना काही तोंड वाकडं करायची गरज नाही. राम म्हणताना डोळे लावायची गरज नाही. राम म्हणताना थुकत बाहेर यायची गरज नाही. राम म्हणताना तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खायची गरज नाही. राम नामाला स्वतंत्र चव आहे. राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येण्यासारखं अवघड काम नाही. बर, राम मुखाला येणं किती अवघड इथल्या इथं सांगतो. इथं कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हणतात, हे गायक विठ्ठल विठ्ठल म्हणतात. यांच्या गळ्यातली काश्याची टाळ एकमेकावर आदळून आदळून विठ्ठल विठ्ठल म्हणतात. हा लाकडाचा मृदंग महाराजानं वाजवल्यानंतर विठ्ठल विठ्ठल म्हणतो. पण कीर्तनात बसलेले माणसं म्हणत नाही नाम मुखाला येणं एवढं अवघड आहे. विठाला विठाला सांगितल्यावर तो कोणी बी म्हणाल, हाड म्हणल्यावर तो कुत्र बी जाते. हा, सांगितल्यावर म्हणाल. बर, नाम मुखाला येणं कदाचित सोपं, पण त्याच्यात प्रेम निर्माण होणं ही त्याच्याही पेक्षा अवघड.
प्रेम निर्माण होऊन भजन ते ओंगळ वाणी नरका जाणे चुके ना. काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे, नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. थोर प्रेमाचा भुकेला. आणि या बाळापुरात कीर्तनकार गायक वादक जर येत असेल तर फक्त प्रेमाची वारी पुरी करण्यासाठी येतो महाराज. नाही तर दुसऱ्या गावचा फोन येऊ द्या मग मना बोला. लक्षात आलं का? ही इथं प्रेमाची, प्रत्येकाला वाटतं बाळापूर प्रेमाचं गाव आहे, आपण गेलं पाहिजे. मग हे तुमच्या ना पाकिटासाठी येतात ना तुमच्या पैशासाठी येतात. लक्षात आलं माझं बोलणं? लक्षात ठेवा, प्रेम द्या. तपे विन दैवत आणि दिदल्या विन प्राप्त. तपाशिवाय दैवत नाही आणि दिल्याशिवाय मिळत नाही. मा गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. तुम्ही ज्याला जशी वागणूक द्याल तो तुम्हाला तशी वागणूक देणार आहे का? द्यायला शिका, मान द्यायला शिका, मान यायला वेळ लागत नाही. अमानी मान दो मान्य लोक स्वामी त्रिलोक दृक. भगवंत म्हणतात मी अमानी आहे पण मी दुसऱ्याला मान देतो. आणि बाळापूर हे गाव कीर्तनकाराला भजनाला वर्षभर मान देणार आहे महाराज. फक्त 7 दिवसाच्या सप्त्यासाठी बाळापुरातली माणसं संबंधात नाही आहेत. वर्षभर महाराजाला कोणत्या जरी अडचणी आल्या तर त्या अडचणीत उभं राहणारी ही सगळी तरुण मंडळी आहे. विठाला विठाला नाम मुखाला यावं, त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. लक्ष देऊन ऐका बरं का. ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. मग तो काला आज आपल्याला मिळणार हे आपलं परमभाग्य. कमी वेळात मला तुमच्या समोर जेवढं गोकुळ उभं करता येईल मी तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. लक्ष देऊन ऐका. मथुरेचा राजा आहे कंस. त्या कंसाची चुलत बहीण आहे देवकी. ती देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. कुणाला द्यावी आपली बहीण? मग त्यांचे बालपणचे मित्र होते वसुदेव. त्या वसुदेवासोबत देवकीचा विवाह करायचं ठरवलं आणि थाटामाटामध्ये दोघांचा विवाह सोहळा पार पडला. आणि दुसऱ्या दिवशी गावातून वरात निघाली. वरात कळते ना सर्वांना? तेवढंच कळतं म्हणा, बाकीचं काही कळत नाही. गावातून वरात निघाली आणि ऐन गावाच्या मधोमध वरात आली. त्या वरातीमध्ये एक विरजन पडलं. आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे, हिच्या पोटेणार 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगतसे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीनं सांगितलं, कंसा तू मायावर भरोसा नाही का? मानी हा भरवसा बोलण्याचा. माझ्यावर विश्वास ठेव, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. ऐका, हिच्या पोटी येणारा 8वा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं? कंसाच्या वृत्तीमध्ये बदल झाला. अगोदर बहिणीची आनंदानं वरात काढली पण लगेच असं बोलल्यानंतर तलवार घेऊन अंगावर धावून गेला. महाराज असं आहे, माणसं गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार दूर जातात. मी कालच एक छान वाक्य वाचलं. एखाद्या माणसावर प्रेम केलं ना की माणूस त्याचे सगळे दोष विसरतो आणि एखाद्या सोबत जर विरोध केला ना तर त्याचा सगळा चांगुलपणा विसरतो. लक्षात आलं? डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशन नुसार माणसं बदलत राहतात. माया हो तुम्ही बोला, चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला ना, फेकून देता. आणि तुपात माशी पडली तूप फेकून देता. मग 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 बोला, माशीला फेकता, नुसतं फेकता, अगोदर चोखता मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात. तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही पाहिजे. मग चहा फेकतात, तूप का फेकत नाही? प्रश्न आहे माझा, उत्तर सोपं आहे. चहा 5 रुपयाचा आहे महाराज, फेकायला परवडतो. तूप 1000 रुपयाचं आहे, माशीला फेकायला परवडतं. लोक माशीला बाजूला फेकतात आणि म्हणतात पाणी मार, काय होत नाही, मार पाणी मार, पाणी मार. चहात बी पाणी मारून पे हॉटेलीवाल्याचं नुकसान कोण करतो? हे वातावरणानुसार माणसाचा बदल नाही. अंगावर धावून गेला तलवार घेऊन, पण वसुदेवानं हात तो धरीला वासुदेव, हात तो धरीला वासुदेव, हात तो धरीला वासुदेव, हात तो धरीला वासुदेव. हे घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरीला वासुदेव, हात तो धरीला वासुदेव. खड्ग माराया धावला वासुदेव, हात तो धरीला घेऊन या खड्ग. खड्ग म्हणजे तलवार. माराया धावला हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवानं हात धरला म्हणे, वेड्या ही तुझी बहीण आहे, बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल ना. माझ्याकडे लक्ष द्या बरं का.
वसुदेवानं कंसाला समजावून सांगितलं. समजून सांगण्याच्या पद्धती आहेत गुरुजी. साम दाम दंड भेद. पाकिस्तान जिस भाषा में समझे उस भाषा में प्रत्युत्तर देना चाहिए भाई और बहनों. ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. टिट फॉर टॅट. जशाच तसं आहे की ना, जशाच तसं उत्तर असतं का नाही. मग आता याला समजून सांगायचं, मग समजून सांगण्याच्या पद्धती आहे. वसुदेवाने विचार केला कंसापुढं आपल्या ताकदीचा निभाव लागत नाही, मग आपण युक्तिवाद केला पाहिजे. काय युक्तिवाद केला आहे बहिणी वेड्या? तू राजा आहे. काय सांगितलं? अरे राजा आहे तू, आणि राजानं स्त्रीवर अत्याचार करू नये हा पहिला मुद्दा आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना सुभेदाराची सून बोलवण करून पाठवली. ही आपली संस्कृती आहे. राजानं स्त्रीवर अत्याचार करू नये हा पहिला मुद्दा आहे. आणि ही तर तुझी बहीण आहे ना, बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल ना. मरावं तर कधी ना कधी लागणार आहे. 4 प्रश्न आहे बघा. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. 4 उत्तर आहे का? जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है, कलंक काजल से काली. महाराज, काजळापेक्षा काळा कलंक असतो हा, लक्षात ठेवा. आणि क्रोध, मी छान वाक्य वाचलं किशोर महाराज. क्रोध आणि वादळ शांत झाल्यावर कळतं नुकसान किती झालं. जोपर्यंत वादळ चालू आहे तोपर्यंत किती नुकसान होणार आहे याची जाणीव नसते, आणि राग आहे तोपर्यंत किती नुकसान होणार आहे याची जाणीव नसते. महाराज, ते शांत झाल्यावर कळतं. कलंक काजळापेक्षा काळी असते बरं का. म्हणून एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा. कलंकित होऊन मरू नका. जमीर बेचकर आमिर होने से गरीब रहना कभी भी अच्छा है. इज्जत टिकून श्रीमंत होण्यापेक्षा गरीब राहणं परवडलं. पैसा येईल, इज्जत पुन्हा येत नाही. महाराज, विठाला विठाला अरे बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल. बहिणीचा हत्यारा म्हणून लोक ओळखतील तुला. मग काय, मग समजावून सांगितलं. म्हणे हे बघ, हिच्यापासून भीती नाही ना. म्हण नाही, हिला होणाऱ्या मुलापासून भीती आहे. मग असं कर ना, दोघाला बंदी शाळेत ठेव. जे मुलं होतील ते मुलं मी तुला आणून देतो. बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल, नावाला कलंकही लागणार नाही. ही गोष्ट कंसाला पटली. दोघाला बंदी शाळेत ठेवलं. पहिला मुलगा झाला. ऐका, वसुदेवानं तो मुलगा कंसाकडे घेऊन आले. कंसानं त्या निरागज मुलाकडे पाहिलं, दया आली. अरे, मला 8वा मारणार आहे, या पहिल्याला मारून काय करायचं, लक्ष द्या बरं का. परत घेऊन जायला सांगितलं. पण ही गोष्ट नारदाला कळाली. नारद म्हणले, ए वेड्या, कोणताही गुवाहाटीला जाऊ शकतो आणि कोणी मुख्यमंत्री होऊ शकतो, असं भ्रमात राहू नको. असं वेड्यासारखं भ्रमात राहतो. अरे, कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही 8वा होऊ शकतो. पुण्य सारावया बेटे देव ऋषी, वदी बाळ काशी ठेवू नको. मुलाला मारून टाकायला सांगितलं. गरगर फिरवलं, शेळीवर आपटलं, मारलं. असं एक नाही. होताची प्रसूत नेवोनिया देत, साही मारित दुराचारी. 6 मुलं दुराचारी कंसान मारले. 7वा गर्भ योग मायेनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आता देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख पडला प्रकाश बंदीशाळेत लख प्रकाश पडला. आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवानं सांगितलं, देवा, तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं. तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरगं कोण म्हणेल? भगवंत म्हणले, मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बाबा, माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही. मला कुठं न्या? नंदाच्या घराला मज ने गोकुळाला, मज ने गोकुळाला. नंदाच्या घराला घेऊन जा. ऐका बरं, माझ्याकडे लक्ष द्या. मला नंदाच्या घराला घेऊन जा. तिथं माया जन्माला आली असेल, तिला इकडे घेऊन या आणि मला तिथं ठेवून द्या. किती बोलणं सोपं आहे माय, किती सोपं आहे बोलणं, सांगा बरं. मला घेऊन जा, तिथं ठेवून द्या आणि तिला घेऊन इकडे या. हातापायात बेड्या, दाराला कुलप, कंसानं पारा डबल केला. नेणं सोपं आहे का? बोलणं सोपं असतं. आता हे पावसात सप्ताह आयोजन करणं. गेल्या वर्षी सप्त्यात बसायला माझ्या कीर्तनात पाऊस आला होता, बसता येत नव्हतं. म्हणून यंदा सगळ्यांना स्टेजची व्यवस्था आहे. आता तुमची नाही व्यवस्था घ्यावं तर खायला भेटणार नाही ना, बरोबर आहे का नाही? मग असं म्हणता येईल आपल्याला, काय सप्ताह, काय गायक, काय बसायला स्टेज, एकदम ओके. लक्षात आलं का?
आता पहिला सप्ताह आहे बाबा महाराष्ट्रातला, बसायला बी स्टेज आहे का? एकदा जोरदार पोरांसाठी टाळ्या वाजवा, जोरदार. वा वा, सांगा बोलणं. आता हे नियोजन करणं सोपं आहे का? नाही, बोलणं सोपं आहे. याच्यात चुका काढणं बी सोपं आहे. महाराज येऊ नव्हता पाहिजे, गायक तेव नव्हता पाहिजे, माईकवाला येऊ नव्हता पाहिजे, साऊंड इकडे पाहिजे होता, भोंग्या तिकडे पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय तुझ्या घरी, पुन्हा येऊ नको इकडे. काय चौकशा करतात माणसं. आता हे नियोजन करतात सोपं आहे का महाराज सांगा? म्हणून एक सांगेल मी तुम्हाला, बघा, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही ना त्याचं आयुष्य फक्त चुका काढण्यात जात असतं महाराज. हे असं नव्हतं पाहिजे म्हणण्याला, कसं असतं करून दाखवलं पाहिजे. असं नव्हतं पाहिजे म्हणायला खूप आहे, मग कसं असतं करून दाखव, तू पुढं वय. बरोबर आहे ना? सोपं नाही, बोलणं सोपं आहे. वसुदेवानं सांगितलं तुम्हाला नेणं सोपं आहे का? भगवंत म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यावर सर्व व्यवस्थित होईल. भगवंतानं गर्भामध्ये प्रवेश केला आणि ऐका, स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले आणि देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाच्या येण्याचं स्वागत करतात. आपल्याला सुद्धा देवाचं स्वागत करायचंय. सर्वांनी हातवर करून टाळी वाजवायची. हातवर करा. थांबा थांबा थांबा, हातवर. सर्व महिला, पुरुष, जेंट्स, लेडीज, मेल, फिमेल, बाया माणसं, गडी माणसं, सर्वांनी करा. हा, स्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतं सुस्वागतं आगतं कृष्ण, स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा. भगवंताची गर्भस्तुती करतात आणि तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो. कोणता? ऐका, श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस. ए बाळा थांब माय, बुधवारचा दिवस आणि रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती, आपोआप हातापायातल्या बेड्या तुटल्या. म्हणती असे रक्षपाळ, तेम्या मोहिले सकळ, द्वारपाळ झोपी गेले. त्याचं सुंदर एका भजनात वर्णन करतात. खुल गए सारे ताले, वहा क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. तुम्ही चालीकडे जाऊ नका. तूने काजल लगाया दिन में रात हो गई. त्याला गाण्याचा ढंग आहे, शब्दाकडे लक्ष द्या. खुल गए ताले सोएत रखवाले, ते हाथों में बरछियां भाले, वो दिल के काले पड़े थे पाले, वो काल के हवाले होने वाले. वासुदेव ने शाम को उठाया था, टोकरी में घन शाम को लिटाया था. बादल छाए उमड़ाए, बरसात हो गई रे, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. था बंदी खाना जन्म लिए कान्हा, था पर का जमाना पुराना, वो ताले लगाना वो पैरे लगाना, वो कंस का जुलुम ढाना,
उस रात का दृश्य भयंकर था, उस कंस को मरने का डर था घन घोर अंधेरा, कैसी रात हो गई रे, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. करामात म्हणजे चमत्कार, हिंदीमध्ये त्याला करामात म्हणतात. भगवंताला टोपलीमध्ये टाकलं, गोकुळात घेऊन आले. ऐका, माया जन्माला आली होती गोकुळात, त्या मायेला घेऊन भगवंताला तिथं ठेवलं, मायेला घेऊन मथुरेत आले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहायचं नाही, गोकुळात काय झालं आपल्याला पाहिजे. जी बाळणपण करणारी असते ना, ती रोज जागरायची बघा. तिला आमच्या गावाकडे दायन म्हणतात, तुमच्या इथं हाडळण दायन ना. ती रोज जागरायची, पण आज तिला झोप लागली. पाहते तर काय यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला. तिला असं वाटलं ही बातमी मी कधी नंद बाबाला जाऊन सांगते. आणि बायांचं असं असतंच आहे का नाही, त्याला एखादी गोष्ट कळावी. त्या जोपर्यंत 10-20 बायाला सांगत नाही तोपर्यंत त्याचं पोट मोकळं होत नाही. फक्त सांगताना बिचाऱ्या काळजी घेतात. तू म्हणून म्हणते नाहीत, नाही शिंकवणार. तू म्हणून म्हणते ना, अख्ख्या बाळापूरला इस्तू लावतीन, उरलेला गांधीलीत नेऊन टाकते. हा, जगातली 2 सर्वात फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा फिमेल आहे का. ती पळतच गेली, बाबा 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 बाबा. नंद बाबा गाईच्या गोठ्यात होते. अरे बोल छोरी का भयो. वृंदावनातली भाषा आहे. आता महाराज राहिले, निवृत्ती महाराज राहिले, मी पण राहिलेलो आहे. अरे बोल छोरी का भयो. बोले बाबा कछु ना भयो. अरे कछु ना भयो तो काहे बाबा बाबा रटलं, गाय घुम रही आहे. काय झालं नाही मग तुला बाबा बाबा म्हणून ओरडायला काय झालं. ती म्हणे बाबा लालो भयो. लालो भयो म्हणजे मुलगा झाला. नवरत्नाचा हार नंद बाबांनी तिच्या गळ्यात टाकला. ती तिथं थांबली नाही. गवळण हा गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे वटणारी सुंट म्हणे. एक धावी एकी पुढे सुंट म्हणे. एक धावी एकी पुढे वाटी नाटी सुंट म्हणे. एक धावी एकी पुढे वान भरोनिया ताटी नंद घरी झाली दाटी. वान भरोनिया ताटी नंद घरी झाली दाटी. सोयीची गलबल झाली दासी धनी हे लगाली. सोयीची गलबल झाली दासी धनी हे लगाली. गवळण 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 सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. झाला यशोदेला. झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते नंदबाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. बोला माया एक धावी. तुम्हाला पाठ आहे नाही मग बोला एक धावी. जरा जोरात बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा महाराज. इथं कशी बोलू तशीच बोला आहे का ना. एक धावी वाटी ताटी सुंट वडे. वान भरोनिया ताटी नंदा घरी झाली दाटी. सुईनीची बोला गलबल झाली दाशी जणी हेल घाली. हेल घालणं माहितीये का तुम्हाला. नाही तेल घालणं माहितीये का. त्याच्यात आमचा हात कोण धरा म्हणा महाराज आहे का नाही. दाशी जणी हेल घाली. लक्ष देऊ नाही का. एवढा आनंद त्या गोकुळामध्ये आहे. त्या आनंदाला आज पारावार राहिला नाही. म्हणतात ना सुनिए गोकुल नगरिया आजा आजा सावरिया. सुनिए गोकुल नगरिया आजा आजा सावरिया. वृंदावन के तुम हो राजा, भक्तों को अब दरस दिखा जा. आके बजा जा मुरलिया आजा आजा सावरिया. सुनिए गोकुल नगरिया आजा आजा सावरिया.
आजपर्यंत गोकुळ सुन वाटत होतं. आज गोकुळातल्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्या आनंदात तुकाराम महाराज सामील होते. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकाराम महाराजांना तो आनंद डोळ्यानं पाहिला आणि गोकुळीच्या सुखा 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 अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी अंत पार नाही गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. तुकाराम महाराजांना तो आनंदाच्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितला. गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. का एवढं सुख झालं होतं गोकुळामध्ये? कारण सुखाचं प्रागट्य झालं होतं. नंदघर आनंद भयो जे कन्हैया लाल की आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियाचे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या वेदा भद्र विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः. सतघन चितघन आनंद घन असणारा परमात्मा आहे. सुखरूप आहे सा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा. तो सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. महाराज भगवंत सुखाचं स्वरूपच आहे ना. आणि सुखाचं प्रागट्य झाल्यावर तिथं दुःख राहण्याचं काय कारण आहे? गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. किती आनंद किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या राती ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. थोडा हसू घालात नाच गावताला पैंजन थर थरले. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून काना दिसतो उठून गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला. लक्षात ठेवा ज्या पक्षातून निवडून आले त्याच पक्षात राहण्याचे प्रयत्न करा. लक्षात तुम्ही सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला. एवढा आनंद गोकुळामध्ये झाला महाराज त्या आनंदाला पारावार राहिला नाही. आज सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे का नाही? होय मायाव आनंद आहे का नाही? आज कशाचा? वर्षभर या महाराज लोकांचं थोबाड पाहायचं काम नाही बाबा आहे का? झाला सप्ताह आता पुढच्या वर्षी बघू. बरोबर आहे का नाही? काहीला सप्ताह सुरू राहावा यात आनंद तर काहीला आज आनंद होईल. 8 दिवस झाले पंक्तीचं खाऊन चव गेली तोंडात. सप्त्यामुळं मेळ बस ना काही. आज काला झाला की मोकळे काही माणसं आहे का नाही? काहीला सप्ताह सुरू राहावा यात आनंद तर काहीला काला झाला की आनंद. पण गोकुळातल्या आनंदाचं कारण काही वेगळं होतं आहे का? एवढा आनंद त्या गोकुळामध्ये झाला. गवळणी जायच्या मुलाला पाहिच्यान बाहेर येऊन चर्चा करायच्या काय सुंदर पोरग आहे काय सुंदर पोरग आहे. ऐका ज्यानं माणसं एवढे सुंदर बनवले तो देव कमी सुंदर असेल का? जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. गवळणी जायच्या मुलाला पाहिच्यान बाहेर येऊन चर्चा करायच्या. आता एवढं सुंदर म्हणल्यावर कुणाला वाटतं जाऊन बघावं आहे का? कुणाला वाटतं? आता पोरं गेले बघा. बरं बाळणपणाच्या टायमाला महिला कधी बी जाऊ शकतात, पुरुषांना जाता येतं का?
पोरं जायला गेले गवळणी म्हणला पळा तुमचं काम नाही तर. पोरं रुसले नंद बाबाकडे आले. बाबा बाबा पोरगा असून पोरायला पाय जमत नाही, आपल्या पार्टीचा माणूस असून हार घालाय आपण नाही, पक्षात राहून फायदा काय. नंद बाबा म्हणले वेडे हो, अजून पक्ष माझाच विचार करत नाहीये. अरे बाप असून मला कोण जाऊ देणार, तुम्हाला कोण जाऊ देणार आहे. नंद बाबाला एक पोरग सल्ला देता, बाबा तो को पतो ना है जब लाला का पहली बार मोडो देखनो है तो सजे धज के भीतर जानो पडो है बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर सजून धजून मेकअप करून आत जावं लागत असतं, तेव्हा लोक जाऊ देतात. नंद बाबा म्हणले लाला मैं 90 साल को डोखरा मुंह को कहा सजाएगो तू. अरे 90 वर्षाचा माथारान माझ्या सजण्यासारखं काय राहिलं. पोरग म्हणे बाबा तू देख तो सही में तो को ऐसो सजातो है, तू देख तो रह जाएगो. तुला असं सजवतो ना बाबा तू सुद्धा आश्चर्यचकित होशील. नंद बाबा म्हणले ले लाला मैं तो खडे रहेगो तो को जैसो सजानो है वैसो सजा. पोरानं नंद बाबाला सजवायला धोती आणली, बगलबंदी आणली, आडवं चंदन लावलं, ओठ पालिश लावली, डोक्याला पगडी बांधली, गळ्यात अलंकार दिले, तोंडात पानाचा विडा दिला, मिशीला ताव दिला आणि आरसा समोर धरला. हे देवाच्या गावच्या भाषेत आहे का. बढ़िया धोती नंद बाबा को पहनाई, बगलबंदी लाई, थापक थवा चंदन माथे पे पोस दियो, ओटो मोटो गाजर ओठन पे लगाई दियो, गले में माला डाल दियो, मुंह में पान दबाई दियो और दर्पण लेके खड़े रहेगो. देख बाबा तो को मैंने कैसे सजाए है. नंद बाबा आरशात पाहिल्यावर आश्चर्यचकितच, काय होतास तू, हाय काय नाही, काय होता काय झाला. नंद बाबा आरशात पाहिलं, नंद बाबा आता सुंदर दिसत होते. नंद बाबा पोराला म्हणले लाला सच्ची बताओ मैं आज कैसो दिख रहा है. खरं सांग बरं मी आज कसं दिसायला लागलो. कधी कधी म्हाताऱ्या माणसानं जरी चांगले कपडे घातले तर म्हातारी पुढे उभं राहत, आज जरा कसं दिसायला सांग बरं. नंद बाबा पोरं म्हणले बाबा सच्ची बताओ तू तो आज ऐसो लग रहा है जैसे आज ही तेरो बिया भय आहे. आज तुझं लग्न झालं, नवरदेवातून तुझ्यात काही फरक नाही बाबा. नंद बाबा म्हणले आप जाऊ लाला का मोडो देखणे. आता जाऊ पोराचं तोंड पाहिलं, आता जाऊ देतील ना. पोरग म्हणे ऐसे नाही चलताय बाबा, लाला का पहली बार मोडो देखनो है तो नाच गानो करके भीतर जानो पडो है बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असलं की नाचत नाचत आत जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले लाला सजने तक तो ठीक था बेटा, अब मैं 90 साल को बूढ़ो नाचो को कैसे. अरे 90 वर्षाचा म्हातारा देवकर महाराज मी नाचू कसं. पोरग म्हणे देख बाबा लाला का मोडो देखनो है तो नाचनो पडेगो. पोराचं तोंड पाहायचं असेल तर नाचावं लागणार आहे. नंद बाबा म्हणले मग पोरासाठी काय पण. एक हात डोक्यावर एक हात कमरेवर. जे नंद बाबानं शांताबाई गाण्यावर नाचायला सुरुवात केली. हा नाही 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 त्या काळी नाचण्याचं जे साधन असेल त्या साधनावर नंद बाबा नाचायला लागले. ऐका आता नंद बाबा आज दिसतही सुंदर होते आणि नाचतही सुंदर होते. नंद बाबाच्या वयाचा एक मित्र होता. त्याला वाटलं आता याला कुणाची तरी दिष्ट लागेल, नजर लागेल. वाको किसी की नजर ना लग जाए. आता याला कुणाची नजर लागू नये म्हणून त्यानं काय केलं, त्याच्याजवळ दह्यानं भरलेला माठ होता, तो दह्यानं भरलेला माठ नंद बाबाच्या अंगावर ओतून दिला आणि केलेला श्रृंगार मातीमोल केला. वाको किसी की नजर ना लग जाए इसलिए सबरो माठ नंद बाबा के सिर पर उडेल दियो. नंद बाबा रागवले त्याच्यावर, क्यों बेदारी के करो धरो सब श्रृंगार मिट्टी में मिला दियो तूने. सकाळपासून सजत होतो नाला काय दही टाकून नाश केलं तुला कळत नाही. ते म्हणे बाबा तो को पतो नाही, तुला माहिती नाही काय. लाला का पहिली बार मोडो देखनो है तो दही में सरावूर होके भीतर जानो पडो हे बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असलं की दह्यान आंघोळ करावं लागत असते. नंद बाबा म्हणले अरे तूने तो कृपा कर दी. मग चांगलं झालं. नवरत्नाचा हार त्याच्या गळ्यात टाकला. नाचत नाचत नंद बाबा आज जायला लागले की ब्राह्मण लोकांनी अडवलं. ब्राह्मण म्हणले बाबा पोरग तसं पाहायला जमत नाही. म्हणले काय राहिलं आता, पहिलं पोराचं जात कर्म संस्कार करावा लागत असतो, त्याच्याशिवाय पोरग पाहायला जमत नाही. ब्राह्मणानं पूजेला बसवलं आणि स्वस्ती वाचन सुरू केलं. ओम स्वस्ती नः इंद्रो रथश्रवाः स्वस्ती नः पूषा विश्ववेदाः स्वस्ती न दाक्षो अरिष्टनेमिः स्वस्ती नो बृहस्पतिर्दधातु. डोळ्याला पडला. हा लक्षात नाही. देवावर अक्षदा टाका, अक्षदा टाका म्हणलं की नंद बाबा फुलं टाकायचे, फुलं टाका म्हणलं की दूध टाकायचं, दूध टाका म्हणलं की तूप टाकायचं, सगळं उलट. नंद बाबाचं मन आता पूजेत नव्हता. ब्राह्मण रागवले, बाबा ये क्या कर रहे हो. दूध की कह रहे, फूल की नाय फूल की कह रहे, शक्कर की नाय शक्कर की कह रहे, घी की नाय, आप क्या कर रहे हो. नंद बाबा म्हणले ब्राह्मण देवता मारो मन अभीस पूजा पाठ में कछु ना लागे है, मारो मन तो छोरा में चलो गए हे बोले. माझं मन पोरात गेलं, मला पोरग पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही. नंद बाबा म्हणले असं करा,
मी संकल्प सोडतो, तुम्ही कर्मकांड करून घ्या ना. नंद बाबानं संकल्प सोडला आणि कर्मकांड ब्राह्मणाने करून घेतलं. नाचत नाचत नंद बाबा आत गेले, कन्हैयाला घेऊन बाहेर आले. नंद उत्सव साजरा केला. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. एवढा आनंद त्या गोकुळामध्ये झाला, त्या आनंदाला पारावार राहिला नाही. कशामुळे आनंद झाला? बाळ कृष्ण नंदा घरी, 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 बाळ कृष्ण नंदा घरी. हे आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ नंदा घरी. बाळ कृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. नर नारी सर्वाला आनंद झाला. त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा आहे हा. आणि मग मला सांगायचं एवढंच आहे, हे लोक कोणत्या पक्षातून कुठं बी जातात तरी त्या लकऱ्यांनी हार घालतात. आम्ही तर पहिल्यापासून एकाच पक्षात आहे, मग अशी हार घाला हरकत काय आम्हाला, आहे का नाही? लक्ष म्हणून सगळ्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. लक्ष देऊन ऐका बघा. कन्हैयाला घेऊन बाहेर येतात, नंद उत्सव साजरा करतात आणि वेळ कमी असल्यामुळं देवानं आता रांगायला सुरुवात केली. तळवे तळहात हात टेकीत, तळवे तळहात हात टेकीत, गुडघ्याने गुडघ्याने राहत, डावे गुडघ्याने गुडघ्याने राहत, तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात हात टेकीत, गुडघ्याने गुडघ्याने राहत, डावे गुडघ्याने गुडघ्याने राहत, डावे गुडघ्याने राहत. रंगानी रंगनाथ कोम्या देखील हसये, रंगानी रंगनाथ कोम्या देखील हसये, रंगानी रंगनाथ कोम्या देखील हसये, रंगानी रंगनाथ कोम्या देखील हसये. तळहात तळहात टेकीत, तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. लक्ष देऊन ऐका. कन्हैयानं रांगायला सुरुवात केली आणि रांगत असतानाच खोड्या करायला सुरुवात आहे का नाही? मायाव लहानपणी कोणी बी खोडकर असतं, बरोबर आहे का नाही? आता मी जरी असलो तर काही लगेच शहाणा झालो नाही, आता बी झालो का नाही काय माहिती. तुम्ही समजता तो भाग वेगळा आहे का? लहानपण खोड्यातच शोभत असतं बघा. लक्ष द्या बरं का. लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद, जेवढं खोडकर तेवढा. माझी मुलगी म्हणे पप्पा मला ऊस आणून द्या, ऊस आणून द्याला म्हणे, मोडून द्या, मोडून द्याला म्हणे, जोडून द्या, काय डोंगलं जोडून द्या. काय लेकर बोलतील सांगता येत नाही. एक पोरग शाळेत टोपी घालून जायचं, त्याचे मास्तर म्हणले का रे सगळ्या वर्गात तू एकटाच टोपी घालून काऊन येतो?
ते म्हणे आपल्या डोक्यात काय चाललं हे कोणाला कळलंच नाही पाहिजे म्हणे. काय लेकर करतील. एक पोरग बापाला म्हणे बाबा मला बुलेट पाहिजे. बाप म्हणे देवान 2 पाय कशाला दिले. ते म्हणे एक किक मारा आणि एक गिअर टाका. काय लेकर बोलतील सांगता येत ना महाराज. लेकरू खोडकरच असतं. कन्हैयानं रांगत असतानाच खोड्या करा सुरुवात. रांगत रंगणी चोरीत लोणी. रांगत रंगणी चोरीत लोणी धरती गवळणी धावणी धरती गवळ बांधित चरणी देते गाराणी बांधित चरणी देते गाराणी यशोदे साजनी यशोदे साजनी दूध भक्षुनी तमाल नीले नबळ केली साज कृष्ण आळवा आळवा म्हणून माते दावा कृष्ण आळवा आळवा म्हणून माते दावा कृष्ण आळवा पाठी नावा कृष्ण आळवा आळवा. रांगत असताना देवानं चोऱ्या करायला सुरुवात केली. ऐका बरं का. पण देवानं चोरी केली याचा वाच्यार्थ न घेता लक्षार्थ घ्या. वाच्यार्थ लक्षार्थ जर कळाला नाही तर काल्याचं कीर्तन कळत नाही. हा वाच्यार्थ लक्षार्थ कसा असतो बघा. एका सासूनं सुनबाईला सांगितलं सुनबाई पातेल्यात दूध ठेवलंय मांजर येईल दूध पेईल लक्ष ठेव मी खालच्या गल्लीत जाऊन येते. सासू गेली तेवढ्यात कुत्री आली आणि दुधावर 5ची मोटर चालू केली. ती बिचारी नुसतं कुत्रीकडे पाहायची. अख्खं दूध पिलं कुत्रीनं पण ही काय हाड म्हणली नाही. सासू आली म्हणे सुनबाई पातेल्यातलं दूध काय झालं. पेलं म्हणे माय कुत्रीनं. मग तुला सांगितलं होतं मांजर येईल दूध पेईल लक्ष ठेव. ते म्हणे आत्या तुम्ही मांजरीचंच म्हणल्या बरं कुत्रीचं कुठं म्हणल्या. मांजरीचं मग कुत्रीचं का वेगळं सांगावं लागतं का सांगा. वाचार्थ लक्षार्थ कळाला नाही तर काल्याचं कीर्तन कळणार नाही. देवानं चोरी केली पण कशाची. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने किंवा चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका मने येणे गरुड ध्वजे किंवा हरीने माझे हरिले चित्त हरीने माझे हरिले चित्त देवानं चोरलं पण चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. ऐकताय ना माया हो. आता काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे गारानं घेऊन यायच्या. असंच आहे का नाही. आता मी केलेलं कीर्तन सर्वाला आवडेल का. अजिबात नाही. आवडावा असा माझा दुराग्रही नाही. कायला आवडेल कायला नाही आवडेल बरोबर. मग काही गवळणी यशोदा मातेकडे गारानं घेऊन यायच्या. यशोदे ग बाळ तुझा काना यशोदे ग बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना वनवर सोसू धिंगाणा वनवर सोसू धिंगाणा वनवर सोसू धिंगाणा बाळ तुझा काना बाळ यशोदे बाळ तुझा काना यशोदे
गोकुळी राहावे का जावे, 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 गोकुळी राहावे का जावे. अगं यशोदे, तुझ्या पोराला काहीतरी समजून सांग. आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं? यशोदा माता त्यांना म्हणायचे, माझ्या पोराच्या खोड्या सांगू नका. माझे आचुडे माझे आछुडे बछुडे चकुडे ग राधे रुपडे, माझे आछुडे बछुडे चकुडे ग राधे रुपडे, माझे आछुडे बछुडे. यशोदा माता उलट त्यांना म्हणायचे, माझ्या पोराच्या खोड्या सांगू नका. बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसतय गुजिरवाणे, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भोवरा, आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे बाळापूरच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसतय गुजिरवाणे, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. माझ्या पोराचं गारानं सांगू नका. जर माझं पोरग खोडकर असल तर त्याला पुराव्यासहित माझ्याकडे घेऊन या. बिनबुडाचे आरोप करू नका, पुरावे सादर करा. पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे अध्यक्ष महोदय. कळलं का तुम्हाला? पुरावा पाहिजे का नाही सांगा? पुरावा पाहिजे. यशोदा माता म्हणते पुराव्यासहित घेऊन या. एक गावात गवळण आगाव होती बघा. प्रत्येकच गावात एखादी आगाव गवळण असते. ती म्हणे कन्हैया, गरीबाच्या घरी जाऊन काय चोरी करतो? माझ्या घरी येऊन बघ. नाही बांधून ठेवलं तर नाव बदलून ठेवल. कन्हैयाला आडवं बोलणं जमत नव्हतं. कन्हैया म्हणे, पेंद्या हिचा घर नंबर लिहून घे. पेंद्या म्हणे, तिचा घर नंबर माहिती आहे, मोबाईल नंबर माहिती आहे, व्हॉट्सअप नंबर माहिती आहे, इंस्टाग्राम, टेलिग्राम, फेसबुक सगळं मला माहिती. रात्रीच्या टायमाला तिच्या घरी गेले, दही दूध खाल्लं, ऐका आणि निघाले. जाता जाता आठवण आली, ही बांधून टाकल म्हणली होती ना. तिची वेणी घेतली, गवळ्याची दाढी, दोन्हीची गाठ मारली, कन्हैया निघून गेली. पूर्वी गवळणी लवकर उठायच्या. कशामुळं? दळावं लागायचं ना. आता गवळणी नाही दळत, आता गवळी दळतात. घेतला डबा की गिरणीवर, आहे का नाही? पूर्वीसारखं थोडं राहिलं आता, होय माय. पूर्वी पाणी भरायचं म्हणलं तरी विहिरीवर जावं लागायचं. बादलीन पाणी काढा, हांड्यात टाका, डोक्या हांडा घ्या, रांजणीत टाका. किती कष्ट होते. आता ते कष्ट राहिले का? आता गावाला टाकी, पाईपलाईनचा सप्लाय, दारात नळ, नळाला हांडा लावायचा आणि घरात पाणी न्यायचं. त्याच्या बी पुढची सुविधा आली. नळाला बी हांडा लावायची गरज राहिली नाही. नळाला नळी लावायची, नळी हांड्यात नेऊन टाकायची. काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळीच त्याच्यावर तोंडात घालती. कमी करायचं नाही, जमाना बदलला महाराज. एक परवा मला म्हणे, महाराज इथून पुढच्या पोरांना आईच्या पदराची सावली मिळणार नाही. मला वाटलं काय भूकंप होणार आहे का काय. त्याला म्हणलं का रे? म्हणे इथून पुढच्या आया जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालणारे, पदरच राहणार नाही तर सावली मिळायचा प्रश्न काय. जमाना बदलत चालला महाराज आता, आहे का नाही सांगा. लक्ष देऊन ऐका बघा. ती गवळण सकाळी सकाळी उठली, तिच्या मानेला बसला झटका बसला. ती म्हणजे आव होय व. म्हणलं आव होय व, शोभतं का तुम्हाला या वयात वेणी ओढायला? तर गवळी म्हणतो, म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते मला म्हणते वेणी ओढते. मास्तोनिया मातली धांगडी करशी ओढाओढी मध्ये लागी. म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते मला म्हणते वेणी ओढते. पाहता तर दाढीची वेणीची गाठ. म्हणे तुमचाही दोष नाही आणि माझाही दोष नाही, कोणतरी गाठ मारली. म्हणे मारू दे मारली तर पण आता सोड ना. ज्या ब्राह्मणाला बरोबर मंगलाष्टक म्हणता येत नाही त्यांना आपल्या गाठी मारल्या, सुटायल्यात का? देवान मारलेली गाठ सुटत असते का? सोडायला गेले सुटना. गवळी म्हणे मग कापून काढू, कात्री घे. कात्री होती वरच्या मजल्यावर. गवळी म्हणे जाय कात्री घेऊन ये. ती म्हणे हाय का थोडी तरी अक्कल, दाढीची येणीची गाठ एकटीला कसं जाता येईल, उठा म्हणे. निघाला दिंडी 16 वरच्या मजल्यावर.
कापाय गेले कापना, जाळाय गेले जळना. मग गवळ्याच्या लक्षात आलं हे कन्हैयाचं काम आहे. ते म्हणे का ग तू कन्हैयाला काही बोलली होती का? म्हणले म्हणलं होतं आमच्या घरी मग बांधून टाकते. कशाला आगीत हात घातला म्हणे तू? आता त्याच्याकडे गेल्याशिवाय गाठ सुटणार नाही. ती गवळण म्हणे आता असं सोंग घेऊन गावान फिरायचं का काय? गवळी म्हणे कराय नाही घाबरली निस्ताराय काय घाबरायचं आता चल पुढं. तोपर्यंत कन्हैयानं सगळे गोपाळ दारात आणून उभे केले. म्हणे पोर हो या घरातून आता सोंग बाहेर येणार आहे. सोंगच होतं ना लग्नात. नवरदेव पुढं असतो, आज नवरी पुढं होती. नवरी 6 फुटाची, हे 5 फुटाची, असं चाललं बा. माझ्या मनाचं बोलत नाही. गवळण गरगर गिरक्या घेई गवळी दाढी वरवर करी, प्रमाण आहे त्याला. हा वरवर गवळे आता किती तुटून जाईल ना एवढी वर नेल्यावर. बस आली ना आता हाय का दाढी वरवर करी. बघा लक्ष देऊन आहे का. कन्हैया पोरायनं हे सोंग पाहिलं, हुर्या करायला सुरुवात, पोरायनं नाचायला सुरुवात केली. पोराच्या पायानं उडाली धूळ. धूळ गेली गवळणीच्या नाकात. नाकात धूळ गेल्यावर काय होतं बोला? शिंक येते. गवळणीनं आत शिकेलं का मागचा गवळी रपकन पुढं. भांडण नंदबाबाच्या दारात. एवढी गाठ सोडून दे म्हणे बा. आपण मारली नाही म्हणे. तू मारली नाही पण सोडून दे. हा तसा असन तो सोडतो. गाठ सोडता सोडता गवळणीच्या कानात म्हणे बरं आहे का लागशील का माझ्या नादाला? म्हणे आता तुझ्या नादाला लागणार नाही. अशा खोड्या केल्या. एक दिवस घरातच खोडी केली. आईच्या मांडीवर होते. ऐका आईच्या मांडीवर होते. म्हणे मैया तो को एक बात पूछू? बोले पूछ ना लाला, तुझे जो पूछना है वो पूछ. विचार तुला काय विचारायचं. नंदा बाबा कन्हैया म्हणले मैया सच्ची बताओ, तुझे दूध प्यारो लगे है या पूत प्यारो लगे है? पूत म्हणजे पोरग. तुला दूध आवडतं का मी आवडतो? यशोदा माता म्हणते लाला ये कोई पूछवे वाली बात है, मुझे दूध ना प्यारो लगे है, मुझे तो पूत प्यारो लगे है. अरे वेड्या मला तू आवडतो, मला दूध नाही आवडत. देवानं आईची परीक्षा घेतली बरं. पातेल्यात तापायला दूध ठेवलं होतं. दुधाला इशारा केला या पातेल्याच्या बाहेर. दूध उतू चाललेलं यशोदा मातेनं पाहिलं. पोराला दणकन मांडीच्या खाली फेकलं, दुधाकडे पळत गेली. बाया किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं दूध उतू चाललं. आणि माणसं किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं मोबाईल वाजायला हवं, कोणाचा आहे उचलू का? सज्जन माणसाला कळल, बाकी जायला नाही कळणार. माणसाचा स्पीड कळून येतो बघा. तेव्हा पळतच गेली यशोदा माता. दुधाचं पातीला खाली घेतलं. आल्यावर कन्हैया म्हणले काय खोटारडी आहेस ग तू? आताच म्हणली होती मला दूध आवडत नाही, तू आवडतो, दूध उतू चाललं. तर मला मांडीच्या खाली फेकलं, दुधाकडे पळत गेली. यशोदा माता म्हणे लाला तो है तो नेक सो छोरो, लेकिन बातें ऐसी करो है मारे बुढ़ी की खोपडी गरम हुई जाए. आहे तर एवढूसा पण कधी कधी असा म्हाताऱ्या माणसासारखा बोलतो, कुणाच्या बापाला मेळ लागू देत नाही. आणि बायांना दूध जास्त आवडतं. मग तब्येत का झालं नाही माहितीये का? आमच्या आजीने मला दूधच खाऊ दिलं नाही. मेली ती डंगरी आता. मला वाईट म्हणणार लय दिवस जगत नाही बरं का. मेली आता ती. दुधापेक्षा बायाला साय जास्त आवडते आहे का. एका बाईन मला चहा प्यायला नेलं. म्हणजे चहा घेता का दूध? म्हणलं दूध घेतो. तिने माझ्या समोर कप मांडला, पातीलं धरलं, दूध ओतायची. मला बोलायची दूध ओतायची. ती साय पुढं आली. मला वाटलं पडती पडती पडती. कशाला ठोकाव आल्या बाई ना. साय तर पलीकडच्याच कडाला नेऊन घातली. मी तर तेव्हापासून दूधच प्यायचं बंद केलं. ज्या बाईला 32च्या 32 दाते तिच्याच घरचं दूध पेत जा. नाही तर दुधाचं दही कधी होतं फू अफू आणि थू त्याच्यात. दुसरीकडे कुठे जाणार आहे? रुपया 2 रुपये शिल्लक घ्या पण फुकत जाऊ नका. कोरोना चालू आहे पहिला, जाय फुकत जाऊ नका. बघा लक्षात घ्या. दूध आवडतं अशा खोड्या कन्हैयानं केल्या. एकदा तर आईला म्हणे आई मी काळा का झालो सांग. एखाद्या पोरानं जर मायला बापाला विचारलं मी काळा का झालो, काय उत्तर द्यावं? यशोदा मातेनं सांगितलं बाळा तुझा रात्री 12ला जन्म झाला. रात्री अंधार असतो, त्या अंधाराची सावली तुझ्यावर पडली म्हणून तू काळा झाला. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. बोली मुस्काती मैया ललन को बताया, काली आंधी यारी आधी रात में तू आया. सावरा कन्हैया मेरा हो, सावरा कन्हैया मेरा काले नैनो वाला, इसीलिए काला राधा क्यों गोरी. यशोमती मैया से
बोले नंद लाला राधा क्यों गोरी मैं क्यों काला. भगवंत काळा आहे म्हणून बरं आहे. पांडुरंग कसा आहे? पांडुरंग कसा आहे? काळा आहे ना. काळा असून त्याच्या दर्शनाला 40 तास लागतात. मग गोरा असल्यावर किती लागले असते? म्हणून म्हणतात तुम गोरे होते तो क्या कर जाते मोहन, जब काले रंग पर भी दुनिया मर जाती है. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है. मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. ओए 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 काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. भगवंत काळा आहे म्हणून बरं आहे की नाही. यशोदा मातेनं पाहिलं आपलं पोरग खोडकर आहे, आता याला घरी ठेवायचं नाही, आता याला ऋषी महाराज शाळेत पाठवायचं. हा गे नाही. आता याला घरी ठेवायचं नाही, आता याला शाळेत पाठवायचं. मग कुठं? गोदने चारा वया जातो शारंग पाणी, मार्गी भेटली राधिका गवळणी. कृष्ण दान मागे निर्या सोडोनी. भगवंत गायी चारायला जातात. गायी चारायला रानात गेला र माझा गोपाळ गोंगाडी बाला. गायी चारायला रानात गेला र माझा गोपाळ गोंगाडी बाला. गाई चारायला रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चारायला रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. माझा गोपाळ गोंगाडीवाला, माझा गोपाळ गोंगाडीवाला. गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चारायला रानात गेला र माझा गोपाळ गोंगाडीवाला. गाई चारायला रानात गेला र माझा गोपाळ गोंगाडीवाला. गाई चारायला रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चारायला रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. भगवंत गायी चारायला जातात. तिथं खेळ खेळतात. हामामा भूतो तो हुंबरी अबग दुबग तिबग पोरा त्रिगुण खेळ मांडीला. सत्वगुण सत्वगुण रजगुण तमगुण या तिन्हीचा खेळ भगवंत खेळायचंच का एकदा तुम्हाला? खेळा मग. हा अरे बापरे, असंच खेळत सगळ्यांनी खेळ खेळले महाराज आहे का नाही. आणि खेळून खेळून पोरं दमले. पोरं म्हणले आता खेळण्यात मजा नाही. खांदीभार पोटी भूक काय तुमच्या प्रमाणाची सुख आहे का नाही. खांदीभार पोटी भूक काय खेळायचे सुख. भगवंत म्हणले आता भुका लागलेल्या आपापल्या गायी वळून आणा आहे का. चला वळू गायी बैसू जेऊ एके ठाई. भाऊ केली वनवन पाय पिटी झाला शिन. सर्वांना आपापल्या गायी वळायला सांगितले. ऐका बरं, आता गोकुळ कोणतं, गायी कोणत्या, कृष्ण कोणता, गोपाळ कोणते, काला कोणता. 1 मिनिट सर्व जरा लक्ष द्या माझ्याकडे. शरीर म्हणजेच गोकुळ. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या झाल्या गायी. त्याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा. तुका म्हणे तू राख मनेरी, म्हणून राजा एक देहपुरी. या देहपुरीचा राजा मन आहे. मग देवा ही मन रूपी गाय तुम्ही वळा. याच्यातला जीवात्मा म्हणजे गोपाळ आणि याच्यातला परमात्मा म्हणजे कृष्ण. आणि त्या जीवाचं आणि शिवाचं मिलन म्हणजे मीच देव आहे या बोधापर्यंत जाऊन पोहोचलं की तो खऱ्या स्वरूपाचा काला आहे. देव आणि मी वेगळा नाही. देव पहावया गेलो, येताना दुसऱ्याची चप्पल घालून आलो. तेथे देवाची होणी ठेलो. हा अनुभव ज्या दिवशी येईल त्या दिवशी काला. कानोपात्रा एकदाच पांडुरंगाच्या मंदिरात गेली पण पुन्हा माघारी आली नाही. म्हणतात